टीव्ही सत्यमेव व्रतम। नमस्कार। प्रहार न्यूजतर्फे आपण जे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम जो करतो आहे, दरवेळेस सिरीज करतो आहे, त्यानुसार आपण ही सिरीज आज करतो आहे। यामध्ये आपण पाहतो की जामीन जे काही आहे, ज्याला जमानत सर्वसामान्य भाषेत म्हणतात, तो जामीन म्हणजे काय आणि जमानतदार म्हणजे काय व जमानतदाराची काय कर्तव्ये आहेत, त्याच्यावर काय जबाबदाऱ्या आहेत, या बाबतीमध्ये आपण हा विषय थोडक्यात समजावून घेऊ। आता आपण असं पाहतो की अनेकदा एखाद्या व्यक्तीवर जो गुन्हा दाखल होतो, त्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार त्याला अटक करण्यात येते। आता नवीन जे काही कायदे आलेले आहे, जे नवीन प्रक्रिया संहिता जी आलेली आहे, ज्याला BNSS म्हणतात, त्यामध्ये ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, त्या गुन्ह्यामध्ये शक्यतोवर अटक करण्यात येत नाही। जर पुराव्याची छेडछाड होत असेल तर मात्र न्यायालयाची परवानगी घेऊन अशा प्रकरणामध्ये अटक करता येते। आणि जे काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात, ज्याच्यामध्ये खुन्यासारखे वगैरे जे गुन्हे आहेत किंवा अजून जे काही समजा मालमत्ताविषयक गुन्हे आहेत, चोरीसारखे गुन्हे आहेत, बलात्कारासारखे काही गुन्हे आहेत, या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ जे आहे तो जो काही आरोपी आहे त्याला अटक करण्यात येते। तर साहजिकच एखाद्या माणसाला ज्यावेळेस अटक होते तेव्हा त्याचे कुटुंबीय जे आहेत, ते कुटुंबीय त्याला खटल्यादरम्यान जमानतीवर कसं सोडवता येईल या दृष्टीने प्रयत्न करतात आणि त्यानंतर न्यायालयामध्ये अर्ज देऊन त्याला जमानत मिळेल का याची तजवीज करतात। आता असे काही गंभीर जे गुन्हे असतात त्याच्यामध्ये शक्यतोवर जमानत होत नाही आणि ज्या गुन्ह्यामध्ये पुरावा पुरेसा नाही किंवा त्या आरोपीची पुढील जे काही न्यायालयामध्ये हजेरी जी आहे ती त्याला जमानतीवर सोडल्यानंतरही होऊ शकते, अशा गुन्ह्यामध्ये न्यायालय अनेकदा त्या माणसाला जमानत देते। आता जमानत जेव्हा होते एखाद्या गुन्ह्यामध्ये, त्यावेळेस सर्वात मोठा प्रश्न जो पडतो त्याच्या कुटुंबियाला, आरोपीच्या, तो म्हणजे आता जमानत द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं। आता कित्येकदा असं लक्षात येतं की जेव्हा जमानतीचा आदेश होतो त्यावेळेस न्यायमूर्ती महोदय जे आहे ते जमानत देताना त्या आरोपीची मुक्तता त्याच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर, तसेच जामीनदारासह 50,000चा, 15,000चा, 25,000चा वगैरे असा आदेश करतात। आता कित्येकदा काय होतं की जे काही कुप्रवृत्ती आहेत, म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये कुप्रवृत्ती आहेत, तसेच वकिली व्यवसायामध्ये काही कुप्रवृत्ती असतातच। तर त्यानुसार काय होतं की अशा एखाद्या वकील व्यवसायाच्या कुप्रवृत्ती असलेल्या विधिज्ञाकडे जर आपण गेलो तर तो सांगतो की या ठिकाणी न्यायाधीश महोदयांनी 50,000चा आदेश केलेला आहे, म्हणजे तुम्हाला 50,000 रुपये हे लागतील यामध्ये। परंतु तशी ती परिस्थिती नसते। आदेश 50,000चा आहे म्हणजे जामीनदाराची ऐपत जी आहे ती 50,000पर्यंत असली पाहिजे। आता 7/12 उतारा एखाद्या माणसाला असेल तर त्याचा आज मितीचं जे मूल्य आहे ते 50,000 रुपये ठरवण्यात आलेलं आहे। मग केवळ त्या जामीनदाराचा 7/12 उतारा आणि त्यानंतर त्याचे समजा आधार कार्ड किंवा दुसरे काही ओळखपत्र तसेच फोटो देऊन आपण ती जमानत कोर्टामध्ये दाखल करून आपल्या आरोपीची जामिनावर मुक्तता करू शकतो। आता यामध्ये काही अटी शर्ती असतात बघा। त्या अटी शर्ती म्हणजे अशा आहेत की हा जो काही जामीनदार आहे, या जामीनदारांनी पूर्वी कोणाची जमानत घेतलेली नसावी आणि जरी जमानत त्यांनी घेतलेली असेल तर तो जो काही खटला आहे की ज्या खटल्यामध्ये यांनी जामीन घेतलेला आहे तो खटला संपुष्टात आलेला असावा। दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की हा जो काही जामीनदार आहे तो त्या आरोपीच्या ओळखीचा असला पाहिजे किंवा आरोपीला तो ओळखत असला पाहिजे, जेणेकरून त्या आरोपीला नियमितपणे तो तारखेवर हजर ठेवण्याची जी काही जबाबदारी घेईल ती त्याला पार पाडता आली पाहिजे। अशा प्रकारचे हे जामीनदाराचे कर्तव्य असतात। तर अनेकदा असं होतं की जामीनदार बहुतेक वेळेस आमच्याकडे येतात आणि त्यांना न्यायालयाची नोटीस आलेली असते आणि त्या नोटीसमध्ये नमूद केलेलं असतं की तुम्ही ज्या आरोपीची जामीन घेतलेली आहे तो न्यायालयामध्ये हजर होत नाही, तेव्हा तुम्ही या बाबतीमध्ये त्याला न्यायालयात हजर करा, अन्यथा तुम्ही जो काही त्याचा जात मुचलका घेतलेला आहे ती रक्कम न्यायालयामध्ये भरा। आणि अशा वेळेस मग ते जामीनदार जे आहेत ते परेशान होतात। तर यामध्ये माझं सर्वांना सांगणं असं असेल की आपण ज्यावेळेस एखाद्याचा जामीन म्हणून राहतो त्यावेळेस आपण हे पाहिलं पाहिजे की तो व्यक्ती जो कारागृहात आहे
तो व्यक्ती विश्वासपात्र आहे काय, तो आपल्या ओळखीचा आहे काय, किंवा त्यानंतर तो आपण जर त्याची जामीन घेतली तर तो न्यायालयात हजर राहील काय, या सर्व बाबीची खातरजमा झाल्यानंतरच जामीन घेतली पाहिजे. जर तुम्ही या बाबीची खातरजमा केली नाही आणि जमानत घेतली तर निश्चितपणे तुम्हाला भविष्यामध्ये अनेक न्यायालयीन खटल्यांना तोंड द्यावं लागू शकतं. आता अनेकदा असं होतं की तो एखादा आरोपी जो आहे तो जामीन घेतल्यानंतर फरार होतो आणि न्यायालयात हजर राहत नाही. त्यावेळेस जामीनदाराला नोटीस गेल्यानंतर हा जामीनदार जो आहे याला जामीनदाराला एकतर त्याला शोधून त्याचा ठावठिकाणा कुठे आहे असे शोधून त्याला न्यायालयापुढे हजर करावं लागतं, किंवा जेवढ्याची त्यांनी जामीन घेतलेली आहे तेवढी रक्कम न्यायालयामध्ये भरावी लागते. आता अनेकदाही अशाही बाबतीत असंही घडतं की एखाद्या जामीनदाराला असं लक्षात येतं की हा आरोपी जो आहे तो काही काळ तारखेवर येतो आहे पण काही दिवसानंतर तो फरार होण्याची शक्यता आहे. तेव्हा मग काय करावं, तर तेव्हा अशा जामीनदारांनी आरोपीला न्यायालयामध्ये हजर करून त्या ठिकाणी न्यायालयामध्ये अर्ज देता येतो की मला याचा जामीन यापुढे राहावयाचे नाही. त्यावेळेस न्यायालय त्या जामीनदाराची जामीन मुक्तते करते आणि त्यानंतर जे आहे त्याला नवीन जो जामीनदार जो आहे तो आरोपीला द्यायला सांगू शकतं. आता अनेकदा अशाही बाबी घडतात की जमानत घेताना तो जामीनदार जो आहे तो जमानत तर घेतो परंतु नंतर त्याला ती जामिनाची रक्कम भरणं शक्य होत नाही. म्हणून त्यांनी जी मालमत्ता दिलेली आहे न्यायालयामध्ये 7/12 उतारा जो दिलेला आहे त्याचा लिलाव होऊन, त्या जमिनीचा लिलाव होऊन त्याचं जे काही मूल्य आहे जामिनाचं ते भरून घेतलं जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या माणसाची जामीन घेणं किंवा त्यासाठी जामीन राहणं ह्या बाबी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत, परंतु न्यायालयीन प्रक्रिया म्हणून आपल्याला अनेकदा जमानत ही घ्यावीच लागते. आता अशा परिस्थितीमध्ये आपण काय पाहिलं पाहिजे की आता व्यावसायिक जामीनदार देखील काही ठिकाणी निर्माण होत आहेत. असे जे व्यावसायिक जामीनदार आहेत ते नेहमीच न्यायालयामध्ये उपस्थित राहून अगदी सराईतपणे कोणाचीही जामीन घेतात आणि त्यानंतर मात्र ते न्यायालयात हजर तो आरोपी होत नाही. अशा व्यावसायिक जामीनदार जर असतील तर त्या त्यांची जामीन ही आपण न्यायालयात दिली नाही पाहिजे. त्याचप्रमाणे जे काही आमच्यासारखे विधिज्ञ आहेत जे की न्यायालयामध्ये दररोज वकिली करतात त्यांनी देखील तो जामीनदार जो आहे तो व्यावसायिक जामीनदार आहे काय याची खातरजमा केली पाहिजे आणि त्यानंतरच न्यायालयामध्ये योग्य जामीनदार दिला पाहिजे. आता अनेकदा असं होतं की जामिनाचे जे आदेश आहेत ते 50,000पेक्षा जास्त म्हणजे 7/12 उतार्यावर जे मूल्य आहे किंवा 7/12 उतार्याचं जे मूल्य जामिनाकरता ठेवलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त असे प्रकारचे आदेश जे आहेत ते न्यायालयामार्फत केले जातात. जेव्हा की न्यायालयामार्फत 1,00,000 रुपयाच्या पेक्षा जास्तीचा आदेश केला जातो त्यावेळेस मात्र त्या जामीनदाराला महसुली अधिकाऱ्याकडून ऐपत प्रमाणपत्र घ्यावं लागतं आणि ते ऐपत प्रमाणपत्र घेण्याकरिता जे आहे त्याला महसुली अधिकाऱ्याकडे अर्ज द्यावा लागतो. तर तहसीलदार साहेबांना 5,00,000 रुपयापर्यंत आणि त्यावरच्या अधिकाऱ्यांना 10 लाखापर्यंत ऐपत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे. तर अशा प्रकारचं ऐपत प्रमाणपत्र जे आहे ते घेऊन आपण ही जमानत घेऊ शकतो. थोडक्यात या ठिकाणी असं मला सांगायचं आहे की जामीन घेताना जमानतदाराने देखील पुरेशी काळजी घेतली पाहिजे आणि याची स्वतः खातरजमा केली पाहिजे की आपण ज्या व्यक्तीची जामीन घेतो आहे तो सराईत गुन्हेगार आहे काय, किंवा यापूर्वी फरार होत होता काय, किंवा तो आपण जमानत घेतल्यानंतर न्यायालयात हजर राहील काय, या सर्व बाबीचे जर आपण पूर्णपणे चौकशी केली आणि त्यानंतरच आपण त्याची जामीन घेतली तर निश्चितपणे आपल्याला पुढे भविष्यामध्ये मनस्तापाला समोर जावं लागत नाही. अन्यथा आपल्याला मनस्तापाला समोर जावे लागतं. न्यायालयामध्ये नोटीस आपल्याला जमानतदाराला दिल्या जातात, त्याच्याकडून रक्कम ती भरून घेतल्या जाते आणि पुढे त्याला भविष्यामध्ये देखील नानाविध प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. आता आपण असंही पाहतो की जे व्यावसायिक जामीनदार असतात ते व्यावसायिक जामीनदार जे आहे ते खोटी कागदपत्रे देखील दाखल करण्याची शक्यता न्यायालयामध्ये असते. त्यामुळे याही बाबतीमध्ये आपण सर्व विधिज्ञांनी तसेच जो काही जमानतदार होतो त्यांच्या नातेवाईकांनी म्हणजे आरोपीच्या नातेवाईकांनी तो जामीनदार योग्य आहे काय, तो त्यांच्या ओळखीचा आहे काय, या सर्व बाबी पाहिल्या पाहिजे. आणि जमानतमध्ये कोणत्याही प्रकारचे न्यायालयाची फसवणूक होणार नाही किंवा एखादा बनावट दस्त देऊन न्यायालयाचं आपण बनावट दस्त आपण देणार नाही असं पाहिलं पाहिजे. अनेकदा असं होतं की जमानतदाराची ओळख जी आहे ती विधिज्ञांना द्यावी लागते आणि विधिज्ञ अगदी सहजपणे मी जमानतदारास ओळखतो असे म्हणून सही करतात, परंतु ही सही करताना देखील विधिज्ञांनी देखील पूर्णतः काळजी घेतली पाहिजे. आम्ही त्या जमानतदाराला ओळखतो, कसे ओळखतो, त्या संदर्भाने काही ओळखपत्र आहे का हेही पाहिलं पाहिजे.
आणि असंही लक्षात आलेलं आहे की कित्येक वेळेस जे जमानतदार असतात ते बनावट जमानतदार येतात आणि त्यामुळे जर विधिज्ञाने ओळख दिली तर त्यांना मात्र पुढं परत चौकशीला सामोरं जावं लागतं. या सर्व बाबी टाळण्याकरिता आपण योग्य जमानतदार न्यायालयाच्या आदेशाची पूर्णपणे जी काही आहे ती अटी शर्तीसहित मंजूर करणारा, मंजुरी ठेवणारा असा पाहिला पाहिजे आणि तशाच प्रकारचे जमानतदार आपण न्यायालयासमोर दिले पाहिजे आणि जमानतदाराने देखील पूर्णतः खातरजमा करूनच आरोपीची जमानत घेतली पाहिजे आणि एकंदरीत न्याय प्रक्रिया सुलभ कशी होईल हेही पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आरोपीला प्रत्येक तारखेवर तो हजर कसा राहील या दृष्टीने देखील काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जेणेकरून न्यायालयीन प्रक्रिया सुलभ होऊन आरोपीला देखील लवकरात लवकर न्याय मिळणे शक्य होईल आणि जमानतदारास देखील पुढील मनस्ताप जो आहे तो होणार नाही आणि या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो.